डेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। माधुरी विश्वासराव पाटील यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे द्वारा आयोजित सेट परीक्षा पात्र झाल्याबद्दल कौतुक व सत्कार। आज नरसिंह विद्यालय लोहगाव येथे माजी जिल्हा परिषद सदस्य सखारामजी देशमुख लोहगावकर यांची मुलगी माधुरी विश्वासराव पाटील यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे द्वारा आयोजित सेट परीक्षा पात्र झाल्याबद्दल नरसिंह विद्यालय लोहगाव येथे त्याच्या कार्यांचे कौतुक करून आज दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला असून यावेळी माधुरी विश्वासराव पाटील यांनी शिक्षकांचा आदर व पुढील यश कशा प्रकारे मिळवता येईल याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले असून माधुरी यांना विद्यालयातील शिक्षक यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक केले व माधुरी विश्वासराव पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी विद्यालयातील मुख्याध्यापक, शिक्षक व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ कुसुमताई सखारामजी देशमुख लोहगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सखारामजी देशमुख लोहगावकर व सर्व शिक्षक मित्रमंडळ उपस्थित होते। प्रतिनिधी राहुल मगरे। या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये सत्काराचं एक सत्र सुरू झालेलं आहे। आज परत एकदा आपल्याला तो सुवर्ण क्षण आलेला आहे। सुवर्ण क्षण यासाठी म्हणतोय की एक वेगळं क्षेत्र आहे। आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे आपण सत्कार केले ते क्षेत्र वेगळं होतं आणि आजचा जो सत्कार आपण करतोय ते क्षेत्र या सगळ्या क्षेत्रापेक्षा एक भिन्न क्षेत्र आहे। हे एक ज्ञानाचं क्षेत्र आहे। आपल्या या कार्यक्रमाला एक वेगळं स्वरूप किंवा एक विशेष असं महत्त्व या ठिकाणी प्राप्त झाले। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना जेवढा अभिमान आपल्याला वाटतो निश्चितच त्या स्वरूपाचा एक वेगळं क्षेत्र असल्या कारणानं आणि विशेषतः ते क्षेत्र आपल्या शाळेशी निगडीत आहे, शिक्षण क्षेत्रामध्ये घडलेलं आहे आणि म्हणून एक आणखीन एक उच्च कोटीचा आनंद ज्याला म्हणता येईल तो या ठिकाणी आम्हाला होत आहे। आपल्याच विद्यालयाची विद्यार्थिनी सौभाग्यवती माधुरी विश्वासराव पाटील ही विद्यार्थिनी सेट परीक्षेमध्ये राज्यशास्त्र या विषयामध्ये उत्तीर्ण झालेली आहे आणि लवकरच कॉलेजवर तिची कुठेतरी नियुक्ती होणार आहे, हे 100% सत्य आहे। आणि लवकरच परत एकदा आपल्याला तो योग येईल की परत तिची नियुक्ती झाल्यानंतर परत एकदा आपल्याला माधुरीला या ठिकाणी सत्कारासाठी बोलवता येईल। विद्यार्थी मित्रांनो,